की या आरोपीचं, या नराधमाचं वकीलपत्र कोणीही घेऊ नये। आरोपी अक्षय शिंदेच्या गुन्ह्याची शिक्षा आता त्याच्या घरच्यांना सुद्धा भोगावी लागते। ठाण्यातील बदलापूर येथील शाळेत 2-4 वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 24 वर्षीय अक्षय शिंदे याच्या घरी मंगळवारी 100 लोकांच्या जमावाने तोडफोड केली। इतकंच नाही तर आरोपी अक्षय शिंदे याच्या कुटुंबियांवर सुद्धा हल्ला करण्यात आला, अशी माहिती त्याच्या शेजाऱ्यांनी दिली। एका नामांकित शाळेत 4 वर्षांच्या चिमुकल्यांवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी अक्षय शिंदे याला अटक केली आहे। 26 ऑगस्टपर्यंत तो पोलीस कोठडीत असणार आहे। या शाळेतील घटनेच्या विरोधात 20 ऑगस्टला शेकडो लोकांनी निदर्शनं करत बदलापूर रेल्वे स्टेशन आणि त्याच्या शाळेबाहेर आंदोलन केलं होतं। इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार आरोपी बदलापूर पूर्व येथील खरवई गावात गावदेवी मंदिराजवळ भाड्याच्या घरात राहत होता। तो पोलीस कोठडीत असताना त्याच्या कुटुंबियांवर हल्ला झाला, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली। तरुणांचा एक मोठा जमाव आरोपीच्या घरात घुसला आणि फर्निचर तोडून त्याच्या कुटुंबियांवर हल्ला केला, असं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले। स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार आरोपी अक्षय शिंदे याचं लग्न झालं होतं, मात्र त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती। शाळेतील एका व्यक्तीच्या ओळखीतून त्याला या शाळेत नोकरी मिळाली होती। एका आणखी शेजाऱ्याने सांगितलं की आरोपीच्या आसपास राहणाऱ्या काही नातेवाईकांना सुद्धा मारहाण करण्यात आली। दोन्ही कुटुंबांना त्यांच्या घरांना कुलूप लावून हा परिसर सोडण्यास भाग पाडण्यात आले। जेव्हा ही घटना घडली तेव्हा आजूबाजूला कोणीही पोलीस उपस्थित नव्हते। बुधवारी या ठिकाणी 3 पोलीस तैनात करण्यात आले। या प्रकरणी अद्याप FIR दाखल केलेली नाही। आम्ही या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध नव्हते। दरम्यान 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळालेल्या आरोपी अक्षय शिंदेचं वकीलपत्र स्वीकारण्यास कल्याणमधील वकिलांच्या संघटनेने नकार दिलाय। अक्षय शिंदेसारखे नराधम कधीच तुरुंगाबाहेर येऊ नये म्हणून हा निर्णय घेत असल्याचं वकिलांच्या संघटनेने सांगितले। DIG आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली SIT पथकाने मंगळवारी बदलापूर पोलिसांकडून या प्रकरणाच्या तपासाची सूत्र हाती घेतली। अक्षय शिंदे प्रकरणात पुढील कारवाई काय होणार, अक्षय शिंदेला शिक्षा होणार का, याविषयीचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ता.com तसंच लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।